नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राची सुरुवात आपण करतोय राज्यातील हवामानासंदर्भात, कारण की राज्याला ठिकठिकाणी सध्या गारपिटीनं झोडपलेलं आहे. थेट पहिले जातोय कराडमध्ये जोरदार गारांचा पाऊस झालेला आहे. अवकाळी पावसासह गारांनी कराड तालुक्याला झोडपलेलं आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडं पडल्यानं अगदी वाहतूक ठप्प झाली होती. अनेक ठिकाणचा वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता. या गारा किती मोठ्या होता याची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवरती पाहतोय. तर कराडच्या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातल्या खानापूर, तासगाव आणि वाळवा या तालुक्यात सुद्धा अवकाळी पावसानं झोडपून काढलेलं आहे. खानापूर आणि तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. दिवसभर उन्हाचा चांगलाच कडाका होता, पण संध्याकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात सुद्धा अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत आणि म्हणून ग्रामीण भागातील जनतेला उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे. सांगलीला लागून कोल्हापूर शहरात सुद्धा हीच परिस्थिती आहे. कोल्हापूर शहरासह पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, आजरा या सगळ्या परिसरामध्ये काल वळीवाचा पाऊस झालेला पाहायला मिळतोय. तर या पावसानं मोठं नुकसान सुद्धा कोल्हापुरात केलेलं दिसतंय. ही दृश्य थेट कोल्हापुरातले आपण पाहतोय. शेतीला सुद्धा मोठा फटका बसलाय, तर घराचं देखील, मालमत्ताचं देखील नुकसान झालेलं आहे. तर केवळ हे काही जिल्हेच नाही, तर संपूर्ण राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तब्बल 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. पुढचे 4 दिवस वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाजही देण्यात आलाय. तर हे 11 जिल्हे कोणते आहेत ज्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय, पाहूयात. एकूण 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. सोबतच नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरलाही सारखाच इशारा देण्यात आलाय. जालना, बीड आणि अहिल्यानगर या मराठवाड्याच्या भागातही ऑरेंज अलर्ट आहे. तर पुणे, सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्रात देखील ऑरेंज अलर्ट आहे. तर नागपुरात मध्यरात्री 2च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्यानं तापमान अगदी 5.5 अंशांना खाली आलं होतं आणि त्यामुळे दिलासा देखील काहीसा मिळाला. तेच मध्यरात्री सोसाट्याचा वारा झाला आणि त्यातील शहरातील काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी पडल्या. आज सुद्धा हवामानशास्त्र विभागानं पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. काही भागात गारपिटीचा इशाराही देण्यात आलेला आहे. नागपूरसह विदर्भात अगदी 40ची पार गेलेला पारा ढगाळ वातावरणामुळे खाली आलाय आणि त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. राज्यात एकीकडे पाऊस दिसतोय, तर दुसरीकडे मुंबईकर मात्र असह्य उकाड्यानं हैराण झालेत. काही मुंबईच्या भागामध्ये पाऊस सुद्धा बरसलेला दिसला. मुंबईत विचित्र तापमान सध्या अनुभवायला मिळत आहे. मंगळवारी एकाच दिवसामध्ये मुंबईच्या तापमानात 4.5 अंशांनी वाढ झाली होती आणि त्यात मुंबईच्या अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या. मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरणामुळे असह्य उकाडा सध्या जाणवतोय आणि आज सुद्धा हीच परिस्थिती राहणार आहे, म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केलाय. मुंबईसह ठाणे, पालघर या भागात सुद्धा विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर तापमानाचा पारा 35 ते 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असाही अंदाज आहे.
या सविस्तर बातम्यांनंतर आता आपल्याला इतरही घडामोडींचा वेगवान आढावा घ्यायचा आहे। अगदी सुरुवात करतोय राजकीय घडामोडींनी न्यूज पॉइंट 20 ने। खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या खुनाचा कट रचला होता आणि त्यासाठी बिष्णोई समाजाच्या 10 जणांना विमानानं मुंबईत आणून उपोषणाला बसवलं होतं, असा गौप्यस्फोट दसांनी सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीत केलाय। खोक्यानं हरणाचं मांस पुरवलं असं दाखवण्याचा प्रयत्न होता आणि यात नेमकं कोण कोण आहे त्यांची नावं लवकरच सांगेन असं म्हणत दसांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलाय। हरिणांचा देव आहे, हरणाच्या मांसासंदर्भातले सर्व आरोप हे खोटे असल्याचा दावाच खोक्याची बायको तेजू भोसलेनं केलाय। भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत आणि त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणीच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। या सगळ्या दरम्यान अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवरती अगदी नवा आरोप केलाय। मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनपट यांनी बीडमधल्या अनेक शेतकऱ्यांचा छळ केल्याचा दावाच दमानी यांनी केलाय। कमीत कमी किमतीत घनपट यांनी जमिनी खरेदी केल्या आणि विरोधात केलेल्या 9 शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल केले असा आरोप त्यांनी केलाय। तर अंजली दमानी यांसोबत उपस्थित असलेल्या पीडित महिलेला पत्रकार परिषदेतच रडू कोसळलं। राजेंद्र घनपटच्या दहशतीमुळे कुणी बोलत नसल्याचं पीडित महिला म्हणाली आहे। शिवाय त्यांच्या व्यवहारांची चौकशी करा अशी मागणीही तिनं केली आहे। अंजली दमानी यांनी ज्या राजेंद्र घनपट यांच्यावरती आरोप केले आहेत त्यावरती राजेंद्र यांचे वडील पोपट घनपट यांनी साम टीव्हीशी बोलताना आरोप फेटाळून लावलेत। ज्या जमिनीबाबत बोलतायत त्या 1931 पासून खर्च करून आपण खरेदी केल्याचं पोपट घनपट म्हणाले। धनंजय मुंडेंसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आणखी एक गौप्यस्फोट केलाय। 4 वर्षांपूर्वी पंकजा मुंडेंना अडचणीत आणण्यासाठी धनंजय मुंडे काही फाईल्स घेऊन माझ्या घरी आले होते असं दमानिया म्हणाल्या आणि यावेळी तेजस ठक्कर नावाचा व्यक्ती त्यांच्या सोबत होता असंही त्या म्हणाल्या। मुंबई महापालिकेनं मुंबईकरांना लावलेल्या घन कचरा कराला ठाकरे गटानं कडाडून विरोध केलाय। एकनाथ शिंदे सरकारनं मुंबईला लुटलं असून अदानींना मदत करण्यासाठी हा कर लादला जातोय असा गंभीर आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय। दुसरीकडे काँग्रेसच्या संघटनात्मक बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। काँग्रेसकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला निरीक्षक नियुक्त करण्यात आलाय। पुणे जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर जिल्ह्यात पक्षाची परिस्थिती काय आहे याचा अहवाल 15 दिवसांत पक्षाला सोपवायची जबाबदारी निरीक्षकांवरती असेल। शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी बच्चू कडूंची भेट घेतली आहे। राजू शेट्टी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आणि त्या दरम्यान या दोघांची भेट झाली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू 11 एप्रिलला आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत आणि त्या संदर्भातच चर्चा झाल्याची माहिती आहे। सोलापूरच्या करमाळ्याच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडीतून माजी आमदार जयवंत जगतापांनी माघार घेतली आहे। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा माजी आमदार संजय शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमने सामने येण्याची शक्यता आहे। अनेक वर्षांपासून बंद असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे। संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक निवडणुकीत माझे 45 लाख रुपये गेले ही कबुलीच मावळचे आमदार सुनील शेळकेंनी दिली आहे आणि त्यामुळे मी यांना सोडणार नाहीये, बिना पैशाचे संचालक झाल्याचं ते म्हणाले आहेत। एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय, राजकीय घडामोड सध्या आपण पाहतोय। आज उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती आहेत। बीडचे पालकमंत्री ते आहेत आणि आज तो दौरा ते करतायत। पण धनंजय मुंडे अजित पवारांसोबत दौऱ्यावरती नसणार आहेत। खरं तर कालपर्यंत ही माहिती होती की धनंजय मुंडे त्यांच्यासोबत असतील, मात्र आज ते सोबत नसणार अशी माहिती आहे। धनंजय मुंडेंनी प्रकृती ठीक नसल्याचं पुन्हा एकदा कारण दिलंय आणि त्यामुळे एकीकडे दादा बीडमध्ये दौरा करतील तेव्हा धनंजय मुंडे उपचारासाठी मुंबईत असतील अशी स्थिती आता दिसणार आहे।
नेमकं धनंजय मुंडेंनी काय ट्विट केलं आपण पाहतोय. अजित पवारांच्या बीडमधल्या नियोजित दौऱ्यात पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो, पण माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्यानं काल उपचारासाठी मी मुंबईत दाखल झालेलो आहे. बीडमधल्या आजच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाहीये. पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना या संदर्भातली दिलेली आहे. तर यानंतरची बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आहे. प्रमुख आरोपी सुदर्शन खुलेचा सीआयडीला दिलेला कबुलीचा बाब साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे आणि त्यामध्ये त्यानं प्रतीक घुलेनंच सरपंच देशमुखांच्या तोंडावरती लघुशंका केली. त्यानंतर पळत येऊन देशमुखांच्या छातीवरती उडी मारली आणि त्यामुळे त्यांना रक्ताची उलटी झाली अशी कबुली दिलेली आहे. शिवाय मारहाण करताना 2 वेळा विष्णू चाटेशी मोबाईलवरून बोलणं झाल्याचंही त्यानं कबूल केलेलं आहे. गुलेनं अत्यंत महत्त्वाची कबुली दिल्याचं आपण पाहतोय. जी दृश्य समोर आली होती, फोटो व्हिडिओ समोर आले होते, ते आता खरे ठरताना दिसतंय. गुलेनं सांगितलंय की नेमकं देशमुखांसोबत त्यांनी काय केलं होतं. तर घुलेच्या या कबुलीनंतर या प्रकरणाचा तपास अजून वेगवान होणार असल्याचं कळतंय आणि फास्ट ट्रॅकवरती आता न्याय मिळणार का हे पाहावं लागणार आहे. यानंतर पुन्हा आपण उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेतोय. मुंबईत मनसेचं बँकेत आंदोलन झालेलं आहे आणि यावेळी त्यांनी बँकेतील व्यवहार मराठीतच करा, बँकेतील 80% कर्मचारी मराठीच असावेत अशी मागणी केलेली आहे. यावेळी त्यांनी सूचनेचं पालन न केल्यास मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशाराही दिला. आणि इकडे जो स्टाफ काम करतो तो स्थानिक असला पाहिजे, अर्धे मराठी असली पाहिजे, लोक 80%. पुण्यात वाहतूक नियमांच्या इंग्रजी पाट्या लावण्यात आल्या आहेत आणि यामध्ये मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या इंग्रजी पाट्यांच्या विरोधात मनसे आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. तर भारत आहोत की इंग्लंडमध्ये असा सवाल मनसेनं केलाय. राज ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील आदेशानंतर वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. शहरातील प्रत्येक बँकेत मनसेच्या शिष्टमंडळानं मराठी भाषेला प्राधान्य देण्यासंदर्भात निवेदन दिलंय. मराठी भाषेला प्राधान्य द्यावं, सर्व व्यवहार मराठी भाषेत करावे, मराठी ग्राहकांना त्रास देऊ नये असा इशारा मनसेनं दिलाय. राज्यात आता ई बाईक टॅक्सी धावणार आहे. ई बाईक टॅक्सीला मंजुरी मिळाली आहे आणि राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. फक्त इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीलाच परवानगी देण्यात आली आहे. पेट्रोलवरती धावणाऱ्या बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली नाही आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मेटाच्या नवीन धोरणामुळे कोट्यवधी वापरकर्त्यांचं टेन्शन वाढलंय. फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरण्यासाठी वापरकर्त्यांना दर महिन्याला अंदाजे 1190 रुपये आकारले जाणार आहेत. ज्या वापरकर्त्यांना दोन्ही प्लॅटफॉर्मवरती जाहिरात पाहायच्या नाहीये त्यांच्याकडून पैसे घेतले जाणार आहेत. भंडाऱ्यामुळे जेजुरी नगरी अक्षरशः सोन्यासारखी पिवळी होते. मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरीला येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय. या भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि या भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी मार्तंड संस्थानाचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज जगडेंनी केली आहे. सिद्धिविनायक न्यासाच्या 2024-25च्या वार्षिक उत्पन्नात 15% वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षाचं उत्पन्न 114 कोटी अपेक्षित होतं, पण यावर्षी न्यासाचं उत्पन्न 133 कोटी इतकं झालं. शिरूरमध्ये बाभळसर खुर्दमध्ये संत तुकोबा महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पादुका सोहळा संपन्न झाला. या गोड रिंगण सोहळ्यात हजारो वारकरी तसंच परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती. नांदेडच्या माहूरगडावरती चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान माहूरगडावरती श्री रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होतीये आणि या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दरम्यान माहूरगडावरती विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय. उन्हाळ्यातील उष्णतेपासून विठुरायाचं संरक्षण व्हावं, शिवाय थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी चंदन ओटी पूजा केली जाते. गुढीपाडव्यापासून याची सुरुवात झाली असून सध्या दररोज 1.5 किलो सुवासिक चंदन उगाळून त्याचा लेप हा विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या सर्वांगाला लावला जातोय.
कुंभमेळ्यात बाळ विकणाऱ्या मोनालिसाचं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे. मोनालिसाला सिनेमाची ऑफर देणारा दिग्दर्शक सनोज मिश्राला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीनं केलेला आहे. द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटातून मोनालिसा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. रायगड जिल्ह्यात 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे आणि त्यातच हवामान विभागानं दिलेल्या येलो अलर्टमुळे आंबा उत्पादक धास्तावलेत. हाती आलेला आंबा काजूचं पीक हे गळून पडण्याची शक्यता आहे. अवकाळीमुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जाते. आणि आता आजची सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात मोठी बातमी थेट लोकसभेतून. लोकसभेत आज एक महत्त्वाचं विधेयक सादर केलं जाणार आहे. आपण बोलतोय वक्फ दुरुस्ती विधेयकासंदर्भात. बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीच्या बैठकीत यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटानं आपल्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप सुद्धा जारी केलेला आहे. या विधेयकावरती सभागृहात सुमारे 8 तास चर्चा होणार आहे. 8 तास चर्चा होईल आणि त्यानंतर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू उत्तर देणार आहेत. विधेयक मंजुरीसाठी मतदान घेतलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सगळे खासदार नेमकं कुणाला मतदान करतात, नेमकं त्यांना काय व्हीप देण्यात आलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि यानंतर आपण वळतोय 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. राज्यभरातील अनेक घडामोडींचा वेगवान आढावा. मुरबाड तालुक्यातील ग्रामीण आदिवासी पट्ट्यामध्ये आणि शहरी भागात पाणी टंचाईच्या निवारणासाठी कृती आराखडा मंजूर करण्यात आलाय. 32 गावं आणि 44 पाड्यांना 1,93,00,00,000चा खर्च अपेक्षित आहे आणि सोबतच जलजीवन मिशन अंतर्गत 189 योजना मंजूर झाल्या. जालना जिल्ह्यातील 64 मध्यम प्रकल्पांपैकी 2 मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडलेत. 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्पात केवळ 28% उपयुक्त पाणी साठा आहे. दरम्यान जालना तालुक्यातील पीर कल्याण मध्यम प्रकल्प कोरडा ठाक पडल्यामुळे आजूबाजूच्या 10 ते 12 गावांना येणाऱ्या काळामध्ये पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतील. उजनीमध्ये 20 एप्रिलपर्यंत पुरेल एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला प्रामुख्यानं उजनी धरण आणि औंस चिंचपूर बंधाऱ्यातून पाणी पुरवठा होतो. कडक उन्हामुळे औंस बंधाऱ्यानं तळ गाठलेला आहे, तर सध्या बंधाऱ्यात 15 दिवस पुरेल इतकंच पाणी आहे. चिपळूणमधील कोंडबळा गावात वाढत्या उष्मामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावातील विहिरींनी तळ गाठलेला आहे आणि त्यामुळे पाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागते. जिल्ह्यातील 91 गावांमधील 56,000 ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. वाडा तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं भाजीपाल्यासह अन्य पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. वाडा तालुक्याचे कमाल तापमान सध्या 39 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत जात आहे आणि यामुळे पिकांच्या वेलीला लागणारी फळं करपत आहेत. त्यात ढगाळ वातावरणामुळे रोगराईची भीती आहे. वाशिम शहर बाजारपेठेत धक्कादायक चित्र दिसलंय. पीक कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यानं आपले अवयव विक्रीला काढलेत. गळ्यात अवयव विक्रीचा बॅनर लावून तो शेतकरी बाजारपेठेत आले आहे. सरकारनं कर्जमाफीचं वचन पाळलं नाही अशी खंतही त्यानं बोलून दाखवली आहे. अकोल्याच्या आंदुरामध्ये ॲग्री प्रोड्युसर कंपनीच्या सोयाबीन खरेदीत घोटाळा उघडकीस आलेला आहे. सुमारे 63 लाखांची फसवणूक झाली आहे. तर तब्बल 1,297 क्विंटल सोयाबीनची खरेदी न करताच नाफेडच्या पोर्टलवरती नोंदणी झाली आहे. या संदर्भात कंपनीच्या संचालकांसह 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. नाशिकच्या मालेगाव बाजार समितीत मक्याची आवक वाढली आहे. खरीप आणि लेट खरीपात मालेगावात 53,000 हेक्टर क्षेत्रावरती मक्याची लागवड केलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मक्याला सरासरी 2,200 रुपयाच्या पुढे भाव मिळाला, तर मागील वर्षी 17,000 क्विंटलच्या दरम्यान आवक झाली, पण यंदा त्यात वाढ होऊन ती 23,000 क्विंटलच्याही पुढे गेली.